क्लाउड प्राइसिंग हा शब्द आपण खूप ऐकतो, पण हे नक्की काम कसं करतं? म्हणजे AWS, Azure, Google क्लाउड या कंपन्या आपल्याला पैसे कसे लावतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात आपण आपले पैसे वाचवू शकतो का? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नापासून. कधी आपल्या घराचं वीज बिल म्हणजे लाईट बिल असं निरखून पाहिलंय का? त्या बिलावर काय असतं, तुम्ही जेवढे युनिट्स वापरले तेवढेच पैसे लागतात, बरोबर? आता जरा विचार करा, इंटरनेटवरचे जे सर्व्हर आहे, जे स्टोरेज आहे, जी कम्प्युटिंग पॉवर लागते, ते सगळं जर आपल्याला याच तत्वावर मिळालं तर, म्हणजे जेवढं वापरणार तेवढेच पैसे देणार. बस, हेच आहे क्लाउड प्राइसिंगचं मूळ तत्व. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही मूळ कल्पना काय आहे, म्हणजे क्लाउड आणि जुन्या पद्धतीत काय फरक आहे. मग पैसे देण्याचे 4 वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, आपण नक्की कशासाठी पैसे देतो, आणि हो, पैसे वाचवायचे कसे, आणि शेवटी या सगळ्याची एक सोपी चीटशीट. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या कल्पनेपासून. म्हणजे पूर्वी कंपन्या आपलं काम कसं करायच्या, स्वतःचे सर्व्हर कसे सांभाळायच्या, आणि आता क्लाउडमुळे नक्की काय बदललंय. हे ना एका जुन्या समस्येवरचं एक एकदम आधुनिक आणि स्मार्ट उत्तर आहे. बघा, पूर्वी कसं व्हायचं, समजा एखाद्या कंपनीला स्वतःचं सॉफ्टवेअर चालवायचे, तर त्यांना एक भला मोठा लोखंडी सर्व्हर विकत घ्यावा लागायचा. मग त्यासाठी एक AC रूम, वेगळा IT स्टाफ, 24 तास वीज, म्हणजे नुसता खर्चच खर्च. हे कसं झालं माहितीये का? फक्त रविवारी भाजी खायची म्हणून स्वतःची अख्खी शेती करण्यासारखं. त्यापेक्षा बाजारातून गरजेपुरती भाजी आणलेली बरी, नाही का? क्लाउड म्हणजे नेमकं हेच आहे. तुम्हाला हवं तेव्हा हवं तेवढं वापरा आणि फक्त त्याचेच पैसे द्या. सोपं आहे. ठीक आहे, मग क्लाउड वापरायचं हे तर ठरलं, पण त्यासाठी पैसे कसे द्यायचे? तर यासाठी ना 4 वेगवेगळे आणि खूप स्मार्ट मार्ग आहेत. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. चला एक एक करून सगळे बघूया. पहिला प्रकार आहे पे ॲज यू गो. हे नावच सगळं सांगतं. समजा तुम्ही ओला किंवा उबर बुक केली, तर काय होतं? जेवढा प्रवास करता तेवढेच पैसे देता. ना 1 रुपया कमी, ना 1 रुपया जास्त. हे अगदी तसंच आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रचंड लवचिकता, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. कुठल्याही नवीन स्टार्टअपसाठी किंवा काहीतरी नवीन ट्राय करून बघण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. पण यात एक तोटा पण आहे. जर तुम्ही हे खूप जास्त काळ वापरलं ना, तर ते चांगलंच महाग पडू शकतं आणि महिन्याच्या शेवटी बिल किती येईल याचा काहीच अंदाज लावता येत नाही. आता बघूया दुसरा प्रकार, रिझर्व्ड इन्स्टन्सेस. याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याला गावी जायचंय आणि आपण IRCTCवर 3 महिने आधीच तिकीट बुक करतो. का करतो आपण असं? कारण आपल्याला डिस्काउंट मिळतो, बरोबर? हे नेमकं तसंच आहे. इथे तुम्ही क्लाउड कंपनीला सांगता की मी तुमचा सर्व्हर 1 वर्ष किंवा 3 वर्षांसाठी नक्की वापरणार, आणि ह्या कमिटमेंटच्या बदल्यात तुम्हाला तब्बल 70% घसघशीत सूट मिळते. विचार करा, ही किती मोठी बचत आहे. याचा फायदा तर स्पष्टच आहे. पैशांची प्रचंड बचत आणि दर महिन्याला बिल किती येणार हे आधीच माहीत असतं. पण यात एक रिस्क आहे. तुम्ही एका लाँग टर्म कमिटमेंटमध्ये अडकता. म्हणजे तुम्ही ते वापरलं काय किंवा नाही वापरलं काय, पैसे तर भरावेच लागणार. आता येतो तिसरा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग प्रकार, स्पॉट इन्स्टन्सेस. एक कल्पना करा, तुम्ही रात्री उशिरा भाजी मार्केटमध्ये गेलायत. दिवसभराची उरलेली ताजी भाजी भाजीवाला तुम्हाला अक्षरशः अर्ध्या किमतीत तो देतो. हे अगदी तसंच आहे. जेव्हा क्लाउड कंपन्यांकडे त्यांची कम्प्युटिंग पॉवर वापरली जात नाही, म्हणजे ती रिकामी पडून असते, तेव्हा ते ती तब्बल 90% डिस्काउंटवर विकायला काढतात. म्हणजे हा सगळ्यात स्वस्त ऑप्शन आहे. पण यात एक मोठी अट आहे. जर त्या कंपनीला त्या सर्व्हरची गरज पडली तर ते फक्त 2 मिनिटांची नोटीस देऊन तो तुमच्याकडून परत घेऊ शकतात. म्हणून जी कामं थोडा वेळ थांबली तरी चालतील, अशाच कामांसाठी हा पर्याय उत्तम आहे. आणि शेवटचा चौथा प्रकार म्हणजे फ्री टियर. हे तर सगळ्यांनाच आवडेल. हे अगदी स्विगी किंवा झोमॅटोच्या फर्स्ट ऑर्डर फ्री ऑफरसारखं आहे. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून दिलेली ही एक प्रकारची भेटच आहे. AWS, Azure, Google क्लाउड या सगळ्या मोठ्या कंपन्या नवीन युजर्सना काही सेवा एका मर्यादेपर्यंत पूर्णपणे मोफत वापरायला देतात. जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना फक्त क्लाउड शिकून घ्यायचे, प्रयोग करून बघायचे आहेत, त्यांच्यासाठी तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. बरं, पैसे देण्याचे 4 मार्ग तर आपण पाहिले,
पण आपलं बिल जे येतं त्यात नक्की कशाकशाचे पैसे लागतात? म्हणजे हे पैसे जातात कुठे? चला आता ते समजून घेऊया. साधारणपणे 4 मुख्य गोष्टी असतात. पहिलं, कम्प्यूट, म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनला चालवणारी प्रोसेसिंग पॉवर, सोप्या भाषेत CPU आणि रॅम. दुसरं, स्टोरेज, जिथे तुमचा सगळा डेटा, फाईल, सगळं काही साठवलेलं असतं. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, नेटवर्क, म्हणजे डेटा ट्रान्सफर, विशेषतः क्लाउडमधनं डेटा बाहेर पाठवण्याचा खर्च. याकडे लक्ष दिलं नाही ना, तर बिल अचानक खूप वाढू शकतं. आणि चौथं, म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या खास सेवा, जसं की डेटाबेस किंवा AI/ML टूल्स. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं तर ठीक आहे, पण पैसे वाचवायचे कसे? क्लाउडचं बिल कमी करण्यासाठी आपण हुशारीने काय करू शकतो? चला, त्यासाठी काही एकदम प्रॅक्टिकल टिप्स बघूया. या 5 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. सुरुवात नेहमी फ्री टिअरने करा. शिकायला पैसे लागत नाहीत. 2. जे सर्व तुम्हाला वर्षानुवर्ष लागणार आहेत त्यांच्यासाठी डोळे झाकून रिझर्व्ड इन्स्टन्सेस घ्या. 3. बजेट अलर्ट नक्की सेट करा. म्हणजे खर्च ठरलेल्या बजेटच्या वर गेला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. 4. जे सर्व्हर रात्री किंवा वीकेंडला लागत नाहीत त्यांना ऑटोमॅटिक बंद करण्याची सिस्टम लावा. आणि 5. नियमितपणे कॉस्ट एक्सप्लोरर सारखी टूल्स वापरून आपला खर्च कुठे होतोय यावर लक्ष ठेवा. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एका सोप्या चीटशीटमध्ये पटकन रिवाईज करूया, म्हणजे हे सगळं तुमच्या डोक्यात एकदम फिट बसेल. ही बघा आपली चीटशीट, एकदम सोपी. पे ॲज यू गो, आठवतंय? ओला टॅब, स्टार्टअप्स आणि टेस्टिंगसाठी बेस्ट. रिझर्व्ड म्हणजे IRCTCचं ॲडव्हान्स तिकीट, जे लाँग टर्म कामांसाठी पैसे वाचवतं. स्पॉट म्हणजे भाजी मार्केटमधला सेल, जी कामं गरजेची नाही त्यांच्यासाठी सगळ्यात स्वस्त. आणि फ्री टियर म्हणजे स्विगीची पहिली ऑर्डर, विद्यार्थी आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी. तर मग या सगळ्याचा सारांश काय? सोपं आहे. क्लाउड प्राइसिंग म्हणजे आपल्या घरचं लाईट बिल. जेवढं वापरणार तेवढेच पैसे देणार. खरी हुशारी कशात आहे माहितीये? तर घरात अनावश्यक लाईट, पंखे बंद ठेवण्यात. तसंच क्लाउडवर कोणती सेवा कधी चालू ठेवायची आणि कधी बंद करायची हे ज्याला कळलं त्याचं बिल नेहमी कंट्रोलमध्ये राहील. तर आता तुम्हाला सगळे पर्याय माहीत आहेत. मग आता विचार करा, तुमच्या डोक्यात जी पुढची मोठी आयडिया आहे त्यासाठी ह्या 4 पैकी कोणतं प्राइसिंग मॉडेल एकदम परफेक्ट बसेल.